मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि याच भीतीपोटे हिंगोली जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे। हिंगोली जिल्ह्यातील अक्षरशः जे आहे ढगफुटी सदृश्य पावसामुळे जे आहे शेती खरडून गेलेली आहे आणि मागच्या वेळेसही हिंगोली जिल्हा जो दुष्काळ याच्यातून वगळला होता ती भीती कुठेतरी आता शेतकऱ्यांना लागू लागली आहे। त्यामुळे जे शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे आणि हिंगोली जिल्हा हा दुष्काळ मुक्त झाला पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी नेते रमेश शिंदे यांनी जे आहे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि नरसी नामदेव या टी पॉइंट वर आंदोलन केलेलं आहे। भाऊ काय सांगाल, मागच्या वेळेसही असाच प्रकार घडला आहे, हिंगोली जिल्हा ओला दुष्काळातून वगळला होता, ही भीती आता आपल्याला कुठेतरी जाणवत आहे का, काय सांगाल? या ठिकाणी पाहिला असेल तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून एक परवाला बातमी ऐकली 2 दिवसापूर्वी की 34 जिल्ह्यापैकी 30 जिल्हे या ठिकाणी ओला दुष्काळ सदस्य परिस्थिती आहे। असं या ठिकाणी होऊ नये तर आमचं दिसत तरी वरून तुम्हाला जरा दिसत असेल तर शेतकरी जर शेतात गेला तेव्हा सांगतो मी या ठिकाणी एक पोते सुद्धा येणार नाहीये। म्हणजे शेतकऱ्यांनी टाकलं त्याच्यापैकी 10% पण आमचं निघणार नाहीये। त्यामुळं तुम्हाला आम्ही हिंगोलीच्या वतीने जाहीर सांगतो, साहेब आम्ही हा पहिला टप्पा चालू केलाय। हिंगोली जिल्ह्यावर तुम्ही या ठिकाणी जर बाजू करण्याचं पाहसाल का, या ठिकाणचा कलेक्टर असेल, या ठिकाणचे महसूल विभाग असेल, या ठिकाणी एकंदर काही पंचनामा करून जर वेडे वाकडे काही पाऊल टाकलं गेलं या ठिकाणी आम्ही माफ करणार नाहीये। कारण आज या ठिकाणी आमचा शेतकरी पूर्ण हवालदिन झाला आहे। आज लेकरा बाळांचं शिक्षण कसं करायचं, आज या ठिकाणी शाळेची फीस कशी भरायची, माझ्या येणाऱ्या मुलीचं लग्न होणार त्या मुलीचं लग्न कसं करायचं, आज उद्या दवाखान्यात खर्च कसा भागायचा। यामुळे साहेब तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या ठिकाणी हिंगोली सुद्धा या ठिकाणी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून पिकाला सूर्यप्रकाश मिळाला नाहीये। या ठिकाणी पाहिला असेल आज पूर्ण पिकाला सूर्यप्रकाश न मिळाला, शेंगाच्या पूर्ण पापडी झालेली आहे। आज आमच्या सोयाबीन काढा येण्याची वेळ होऊन गेली 15 दिवस, पण तुमच्या जेवढे दाण्यावडे सुद्धा दाणे नाही येत। त्या ठिकाणी कापूस असेल, हळद असेल, आज तूर तर पूर्ण गेलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी फक्त आमची मोठी नदी नसल्यामुळं तुम्हाला दिसतं वगैरे नसेल खरडलं, पण या ठिकाणी आमची पूर्ण दुष्काळ सदृश्य स्थिती आहे आणि आज पूर्ण आम्ही शेतकरी रस्त्यावर आलो। एवढी गोडी नाही पाहत, या ठिकाणी पाहतो आम्ही 9 वाजल्यापासून या ठिकाणी बसलो आहोत, सर्व रस्त्यावर शेतकरी आला आहे। त्यामुळे साहेब तुम्हाला विनंती करतो, कलेक्टर साहेबांना विनंती करतो, या ठिकाणी पहिला टप्पा आहे। या ठिकाणी आज नरसी या ठिकाणी आंदोलन झालं, सोमवारी खांबा या ठिकाणी आहे, त्यानंतर मंगळवारी डिग्रज या ठिकाणी आहे आणि बुधवारी खरबी आपल्या सरकारी या ठिकाणी आंदोलन आहे। त्यामुळे साहेब या ठिकाणी सांगतो आमचा जिल्हा कुठला वगळत जाऊ नये असं तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। तर निश्चितच होते शेतकरी नेते रमेश शिंदे यांनी सांगितलं आमचा जिल्हा ओला दुष्काळ हा घोषित झाला पाहिजे, वगळला नाही गेला पाहिजे, यासाठी हे आंदोलन। आपल्यासोबत अजून शेतकरी आहेत काही, दादा काय सांगाल, वारंवार हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत आहे आणि आताही आपण रस्त्यावर उतरलेले आहेत, ओला दुष्काळ करण्यात यावा, 50,000 हेक्टर मिळण्यात यावी अशी आपली प्रमुख मागणी, काय सांगाल? या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकता नाही। हे सरकार म्हणजे आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात। दोन्ही मुख्यमंत्री आंधळे आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आंधळे आहेत आणि मुख्यमंत्री बहिरे आहेत। त्याच्यामुळे एकाला दिसत नाही, एकाला ऐकायला येत नाही, या शेतकऱ्याचे हाक यांच्यापर्यंत जात नाही। त्यामुळे या सरकारला सांगण्याचा काही अर्थ नाही, या सरकारला दांडक्याशिवाय समजणार नाही। म्हणून आमची एकच हाक आहे, यांनी हिंगोली जिल्हा पूर्ण दुष्काळी जाहीर करावा आणि सापळी इथं खरबी येथील जे धरण आहे ते धरण कॅन्सल करून आम्हाला मुक्तता करावी हीच आमची सर्व नागरिकांतर्फे विनंती। आज हिंगोली जिल्ह्यामधली जर परिस्थिती बघितली तर सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये ओला दुष्काळ जाहीर होणं नितांत गरजेचं आहे। परंतु सरकार फक्त अभ्यास करत आहे आणि काही दिवसाच्या नंतर करू, 10 जिल्हे करू अशा पद्धतीचं जे बोलणं करत आहेत। खऱ्या अर्थानं या हिंगोली जिल्ह्यामधली जर नदीच्या काठाचा आणि बऱ्याच परिसरामध्ये जर पाहिलं असेल आपण, पिकं जरी मोठाली झाली होती परंतु नेमकं पीक लागायच्या वेळेला पाऊस जास्त झाल्यामुळे उत्पादन क्षमता खूप घटलेली आहे। 1 ते 2 क्विंटलच्या वरील सोयाबीनला उतार येऊ शकत नाही, कापूस सुद्धा खाली पडलेला आहे, हळद सुद्धा पडलेले आहेत आणि त्यामुळं कोणत्या प्रकारे जर अशा वरच्या वर जर बघून जर ह्यांनी जर ओला दुष्काळ जाहीर मोजक्या जिल्ह्यात केला तर या जिल्ह्यामधला फार मोठा उद्रेकाच्या पुढे या सरकारला जावं लागेल आणि निश्चित आम्ही जर सरकारनं जर ताबडतोब जर ओला दुष्काळ जाहीर केला नाही आणि हिंगोली जिल्हा यामध्ये घेतला नाही तर आम्ही सक्रिय पद्धतीने इथंच नाही तर रस्ता रोको असेल, जेल भरो आंदोलन असेल, या सर्व मार्गाने आम्ही सरकारला सळोखपळ सोडेल आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्व राजकीय पक्ष मिळून एकत्र येऊन काम करू।
तर निश्चितच हे होते शेतकरी यांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत, आज आंदोलन केले आहे. यांनी असं सांगितलेलं आहे की मुक्या आणि बहिऱ्याचं सोंग घेऊ नये. शेतकरी तर मेटाकुटीला आहे. अत्यंत पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जे जमीन खरडून वाहून गेलेली आहे. आता शेतकऱ्यांचा कुठेही अंत पाहू नये. शेतकऱ्यांना सरसगट जे आहे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे, अशा अनेक मागण्या घेऊन जे शेतकऱ्यांनी आज नरसी नामदेव या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आता ते बघणं गरजेचं ठरणार आहे की आता प्रशासन यांच्या मागणीकडे कितीपत लक्ष देईल. तुम्ही आज शेतकऱ्याचं या ठिकाणचं नुसतं पीक वाहून गेलं नाही, तर शेतकऱ्यांसमोर ज्वलंत प्रश्न उभा राहिलाय. उद्या आपल्याला लेकराला शिकवायचं कसं? उद्या रान रिकामा झाल्यानंतर त्या रानामध्ये टाकायला काय करायचं आपण? अहो साधं साहेब, आता उपासाचा महिना झाला, खाता 2 शेंगदाणे जर खाली पडले या ठिकाणी आपल्याला तरी हवे वाटते. पण माझ्या शेतकरी या काढतो मी 2 लाख टाकले, 1 लाख टाकले, 50,000 टाकले, तर ते पूर्ण आज मातीत गेले नाहीत. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर जुळले आणि या ठिकाणचं सरकार बघायची निर्णय घेत आहे. आता एकोणाला चांगले 5,500 मंजूर केलं मला. अहो 5,500 रुपये आमचं या ठिकाणी आमच्या बापाला मसाला नाही, असं त्या ठिकाणी सामानच नाहीये. 5,500 रुपये गुंठ्याला फक्त 55 रुपये होतात आणि आमची काय तुम्हाला मसाल्याची जायची वाट बघायला का तुम्ही? या ठिकाणचे देवा भाऊ मोठ्या हॉस्टेल म्हणले निवडणुकीच्या आधी आम्ही या ठिकाणच्या शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करू. अरे बापा सरडे, आता काय झोपलास का तू सरड्याचा रंग बनवणारा माणूस असतो? या ठिकाणी लाभ होणार तुडे आज त्यांचा 31 लाखाचा पेड आहे. अहो साहेब, आमच्या शेतकऱ्या 17 आज आमचा खिस्सा रिकामा झाला. आज आम्हाला फक्त दोरी दिसते, तिथं दोरीने फाशी घ्यावं काहीतरी या ठिकाणी सांगतो. उद्या खर्च पुढे कसं जायचंय? आज भारतामध्ये 3.5 मिनिटाला काय शेतकऱ्याची आत्महत्या. या ठिकाणी आपण खूप मोठे स्वप्न दाखवले. तेव्हा लोकसभेत विधानसभेला निवडून आल्या तेव्हा काँग्रेसवाला म्हणते तुमच्या पंजाबला मतदान करा, राष्ट्रवादीला म्हणतो तुतारीला मतदान करा, गटारीला मतदान करा, सेनेला म्हणतो मला बाणाला मतदान करा, तुमच्या त्या दुसऱ्या मशालला मतदान करा आणि भाजप म्हणते मतदान कोणालाही करा आम्ही तुम्हाला निवडून येतो. म्हणजे याचा अर्थ तुमच्या सर्व मशीन तुमच्या हातात. या ठिकाणी बघा तुम्हाला निवडणुकीवर किती या ठिकाणी सर्व लोक पेटून उठले होतं. पण साहेब या ठिकाणी पाहिलं असाल रावण आताच काल आपण रावण दान केलं. रावणाला पूर्ण सोन्याची लंका पुरली नाही. या ठिकाणी पाहिलं असेल नेपाळ झालाय. त्यामुळे तुम्ही आता तरी परिस्थिती बदला. या ठिकाणचा रस्ते पूर्ण शेतकरी रस्त्यावर आलाय. हा आंदोलनाचा पहिला दिवस आणि पहिला टप्पा आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही, आज मागच्या राज्यामध्ये 50 रुपये हेक्टर दिले तर जोपर्यंत या ठिकाणचा आम्ही रोज रस्ते रोखू साहेब. किती तुमच्या जेवढा कलमा लावा आम्ही आज चालतो. अरे एरी सुद्धा शेतात गेलो, आम्ही घरी गेलो, आमची लेकरं परवडत नाही. आमच्या आम्ही खिशात दोऱ्या बाळगून येतं. एक तर आमच्या मला एकच चिंता आहे, एक तर फाशी घ्यावं त्यापेक्षा काय लेकरं घरी तोड काय द्यायचं. आज आमच्या लेकरं ऑटोच्या पैशा वाचून मला सांगलो आम्ही फी शाळेत जाऊ शकत नाही. एवढं भयानक संकट या ठिकाणी आज या पावसामध्ये आज आमचं पूर्ण स्वप्न होऊन गेलंय. उद्या आमच्या मुलीचं लग्न कसं करायचं? आज पूर्ण शेतकरी इवंत होत आहे आणि तुम्ही नंतर रस्त्याच्या आंदोलनामुळे तुम्ही आम्ही परेशान, शासन आमचं या ठिकाणी परेशानी आम्हाला तुम्ही लवकर करा. अहो साहेब, आम्हाला गरज काय आहे? आमच्या शेतामध्ये काम करायला 500 रुपये देऊन सुद्धा कोणी काय तयार नाही साहेब. या ठिकाणी एकमेकाची सावड करायला आम्ही आणि सावड करून या ठिकाणी राहिलो. सोयाबीनचा भाव 4 रुपये झाला. अहो साहेब, ते 4 द्यायला परवडत नाही, त्याच्या रुपये पूर्ण ते परवडते पण इलाज नाही. आलेले 1.5 पोते आमच्या पदरात देवा म्हणून आम्ही या ठिकाणी करणं पाहिजे. या ठिकाणी आम्ही अत्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांचे हाल जर पाहिले असेल एवढे हाल कोणाचे नाहीयेत आणि म्हणून आम्ही रस्त्यावर आलो. त्यामुळे पहिल्या टप्प्यातलं या ठिकाणी रस्त्यावर उलटं झालं आहे.